नमस्कार. सान्वी आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये मी काढणार आहे एक सुंदर टिपक्यांची रांगोळी. 6 बाय 6 टिपक्यांची ही रांगोळी आहे. अगदी सुरुवातीला टिपके काढून घेतलेले आहेत आणि फक्त सरळ रेषा आणि क्रॉस रेषा देऊन ही रांगोळी काढायची आहे. अतिशय सोपी रांगोळी आहे रोज काढण्यासाठी. आता प्रत्येक जो बिंदू आहे तो मी जोडून घेतलेला आहे रेषांनी. सरळ रेषा मारलेल्या आहेत. अगदी झटपट होणारी रांगोळी आहे. बघा आता त्या एक षटकोनाचे आकार मी बनवून घेतलेले आहेत. आता 4 षटकोन ह्यामध्ये तयार होतात आणि पुन्हा त्याचे प्रत्येक बिंदूवरती पुन्हा रेषा मारलेल्या आहेत. फक्त रेषा मारूनच ही रांगोळी काढायची आहे. अगदी सोपी आहे आणि अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. जर ठिपक्यांची रांगोळी आहे तर कसं एक गणिती प्रकार ह्या रांगोळीमध्ये वापरला जातो. तर जसे चौकोन, षटकोन आपण टिपक्यांच्या रांगोळ्यांमध्ये काढत असतो त्याप्रमाणे. आता सुंदर असा एक चौकोनाचा आणि षटकोनाचा आकार तयार झालेला आहे बघा. अगदी सुंदर दिसते. मध्ये चौकोन छोटे छोटे चौकोन तयार झालेले आहेत. खूप छान रांगोळी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. फक्त सफेद रंगाने आपण काढली तरी पण खूप छान दिसते. पण मी मध्ये मध्ये जे डॉट आहेत त्यावरती मी लाल रंग भरून घेतलेला आहे. थोडंसं रंग भरून घेतला की थोडी रांगोळी कशी कलरफुल दिसते आणि एक सुंदर लूक येतो रांगोळीला. ज्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती पण बघा मी पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. अगदी झटपट होणारी रांगोळी आहे आणि मी रोज नवनवीन माझ्या चॅनलवरती रांगोळ्या दाखवत असते. तुम्हाला आवडत असल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा. मी तुमच्या सूचनांचं नक्कीच स्वागत करेल. तर बघा जे चौकोन काढलेले आहेत त्यामध्ये मी निळा रंग भरून घेतलेला आहे. त्यामुळे निळ्या रंगामुळे रांगोळीला थोडासा उठाव आलेला आहे आणि एक छान लूक आलेला आहे. तर रोज आपण दारासमोर रांगोळी काढत असतो. रोज रांगोळी काढली तर कशी एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात तयार होते आणि एक मन प्रसन्न होत असतं. सकाळी सकाळी आपण रांगोळी काढतो, छान वाटतं. आणि बघा जे चौकोन काढलेले आहेत त्यावरती पण मी सफेद रंगाने रेषा देऊन घेतलेल्या आहेत. अतिशय सुंदर रांगोळी आहे. अगदी झटपट होते. 5-10 मिनटामध्ये काढून होते. नक्की तुम्ही काढत जा, माझ्याबरोबर शिका. मी नवनवीन रांगोळ्या दाखवतच असते आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या आवडतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी तसा प्रयत्न नक्कीच करेल. आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. आता मध्ये मध्ये बघा मी एक हळदी कुंकवाचे डॉट दिलेले आहेत. आता हळदी कुंकू पण मकर संक्रांत येत आहे तर त्यामुळे हळदी कुंकवासाठी ही रांगोळी काढली तरी खूप छान दिसते. अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.